काय हे, कुठे नेतेस? आई प्लीज मला जाऊ दे. मला खूप भूक लागली असेल. तो खूप मेहनत करतोय आणि त्याला सवय नाहीये ना या सगळ्याची, म्हणून त्याला स्वयंपाकातलं पण काही येत नाही आणि पैसे पण नाही येत ना हाताशी. प्लीज. थँक्यू आई. ओम, भेंडीची भाजी. मला वाटलंच होतं तू येणार आहेस स्वीटू. आय जस्ट न्यू इट. आता जेवून घे. चल हो, ऐक ना, मला जरा 2-3 आयडियाज आहेत अजून नवीन. ते सगळं नंतर, आधी जेवून घे. ये. बरं बस, बस बस. ये. ऐक ना, हे जे दिसतंय ना, हे चमच्यांचं जे तू केलंयस ते फार मस्त आहे ना? हो. छान दिसतंय ना? तुझ्यासारखंच. हा? हा? घे, जेवून घे. लाडकी भेंडीची भाजी. आ. अरे हम्म. नाही, जेव स्वतःच्या हाताने. आ. काय झालं? आ. खूप कष्ट केलेत आज ना, त्यामुळे मला जमणार नाही. हात खूप दुखतायत माझे. आ. वेडा आहेस तू. ह्याच्यासाठी मी वाटेल तितके कष्ट करायला तयार आहे स्वीटू. सिरियसली. आ. बरं, इंटरव्ह्यू कसा झाला? म्हणजे नोकरीचं काय? नाही मिळाली. ऍक्च्युली मी अप्लाय केलंय अजून 1-2 ठिकाणी. उद्या जाणार आहे एकीकडे. तर मिळेल. इट्स ओके. होईल. हा, तू काळजी करू नकोस. सगळं छान होणार आहे. हा, होणार ना. तू आहेस की माझ्या बरोबर. तर मी येत होतो ना, तुम्हाला रस्त्यामध्ये दादा भेटले. ओके. आणि आम्ही एकत्र चालत आलो. तर त्या बाजारातून आलो बघ, तिकडे भाजी मार्केट वगैरे सगळं ना. तिकडे त्यांनी मला नवीन गेम शिकवला. तर ते म्हटले, बघ, आजूबाजूच्या पाट्या आहेत ना, त्यांची नावं लक्षात ठेवायची. आणि बरोबर ती लक्षात ठेवून पुढच्या वेळेस कुठल्या दुकानात काय मिळतंय ओळखायचं. इट्स अ मेमरी गेम, यु नो. पण म्हणजे हा गेम मला नाही कधी दादांनी शिकवला. तुला कसं शिकवलंय? त्यांचा फेवरेट आहे ना. घे. पण त्यांनी काय होतं? हे बघ, की हा मेमरी गेम म्हणजे समजा तुम्हाला स्ट्रेस असेल खूप आणि स्ट्रेस बस्टर म्हणून काहीतरी हवं असेल, तर त्या पाट्या वाचत जायच्या आणि कुठे काय मिळतं हे पण कळतं. 3 in 1 आहे. गेम वगैरे सगळं ठीक आहे, आधी जेवून घे. पोट भरलं का? घेऊन येऊ अजून पटकन? आणते. नाही शेटू, मन भरलं नाहीये, पण पोट भरलंय. नक्की? जरा थोडा वेळ मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवतो. हात तर धुवून घे. हात माझे खराब नाहीयेत, खरकटे पण नाहीयेत.
दमला असशील ना तू आज? तुला सवय नाहीये ना चालायची, त्यात इतक्या उन्हातान्हात तुला इंटरव्ह्यू साठी जावं लागलं. पण ह्यातूनही मार्ग निघेल. मी आहे तुझ्या बरोबर कायम ना. झोपला? किती करतोस तू माझ्यासाठी, आपल्यासाठी? अरे हा लॉन्ड्रीवाला कुठे राहिला? अरे काय किती उशीर? सॉरी साहेब. केव्हाची वाट बघतोय मी तुझी सॉरी इथे. साहेब. हे घ्या नवीन कोरा कोट, एकदा ड्राय क्लीन केलेला. नवा कोरा कोट एकदाच ड्रायक्लीन केलेला. हे भारी हे साहेब. पण ज्याचा कोट आहे ना तो संध्याकाळी न्यायला येणार आहे. तुम्ही आत्ता घाला, पण संध्याकाळी 6 पर्यंत द्या. उशीर झाला तर माझी वाट लागेल. हे सगळं ठीक आहे. तू आता यायला उशीर लावलास म्हणून तुझे 20 रुपये मी कट करून घेणार आहे भाड्याचे. द्या ना, मी घालतो ना साहेब. आत कुठे आत आहे? हो हो हो. बघ जरा व्यवस्थित कर सगळं. ओके. कसं दिसतंय? मस्त साहेब, एकदम छान. साहेब ते संध्याकाळी. अरे देतो रे बाबा तुझा. अरे या आण रे प्लेट्स आण. ये, शिरा. अरे वाह शिरा, मुंबई का फेवरेट. हो खूप आठवण येते मला त्याची आज, म्हणूनच केलाय मी. काय खात असेल, कुठे राहत असेल, बस हट्टीपणा करायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा. हा जाऊ दे ग तायडे, तू कशाला चिडचिड करतेस? सकाळचं खाणं ना शांतपणे करावं. घे. नकोय, किती तेल आहे त्याच्यात. अगं तेल मला माहितीये, तुपात केलाय, साजूक तुपात, घरी कडवलेलं तूप, पण केवढं आहे ते. इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. घे रॉकी. 2च दिवस झालेत ओमला जाऊन. असं वाटतंय खूप वर्ष झाले भेटला नाहीये. है ना मम्मी जी? मुंबई के बिना तो ब्रेकफास्ट करना भी सुना सुना सा लग रहा है. खरंच. अरे ओम म्हटल्यावर ओरडायला लागला बघ दांडगोबा. मैं देखता हूँ मम्मी जी. खाल्लंय का त्याने? वही देखता हूँ. अरे मुझे पता है तुझे भी याद आ रही है मुंबई की, लेकिन तू खा लेना. मुंबई इतने जल्दी नहीं आने वाले. दांडगोबा खाऊन घे बेटा. कसं झालंय का? आवडलं? मम्मी जी, मैं मुंबई को मिस कर रहा हूँ. मैं उसको मिलके आऊँ प्लीज. जा की, यात काय विचारायचंय? रॉकी, मी पण येऊ? क्यों? का म्हणजे? मी पण मिस करतेय ओमला. प्लीज. मम जा ना घेऊन तिला. जा जा, पण शिरा संपवायचा आणि मग जायचंय. हा हो. एवढा त्रास होतो स्वतःला तर कशाला पाठवायचं स्वतःच्या मुलाला तिकडे. अगं मी नाही पाठवलंय. नलूचा हट्ट आणि ओमची जिद्द याच्यामध्ये मला त्रास आहे आणि स्वीटूला पण त्रास. हॅलो. ये मोहित. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस इथे बस. मी म्हणजे
तू सोडून इथे दुसरं कोणी मोहित आहे का? बस इथे बस. येस. अगं इथे कशाला बसायला सांगतेस? ही ओमची जागा आहे ना. ओम आहे का आता इथे? ए, आहे का? तो गेलाय ना अंबरनाथला. मोहित बस बस. लिंबाचं लोणचं आणते तुमच्यासाठी. बोल बोल अपडेट्स दे. येस मॅम. बेलवलकरांचे प्रॉडक्ट्स रेडी आहेत, 1-2 दिवसात डिस्पॅच होतील. मॅम हॅलो हॅलो सर, मी ओम खानविलकर बोलतोय. मी तुम्हाला माझा CV पाठवला होता, तर मला विचारायचं होतं की मी इंटरव्ह्यूला कधी येऊ. ओके, थँक्यू सर, थँक्यू. झालं नोकरीचं? घाबरवलंस मला. नाही झालं अजून. होईल होईल होईल. होईल, तू नको टेन्शन घेऊस. हा होईल होईल. ऐक ना, तू आज कुठला शर्ट घालणार आहेस? तो तिकडे ठेवला का ग? नाही, असंच सहज. एकच मिनिट. हो. मी जरा हे हो, हो. बघतो अजून. हो. स्वीटू, हा ऐक ना. हा. आता इथे येऊन 3 दिवस असेच झालेत आणि आता फक्त 12 दिवस उरलेत. ह्या 3 दिवसात मी कुठलाच जॉब घेतला नाहीये किंवा काहीच कमवलं नाहीये रादर. आणि आता राहिलेत फक्त 12 दिवस. या 12 दिवसात मी 25,000 रुपये कुठून आणणार आहे? कसे कमवणार आहे? म्हणजे मला कळतच नाहीये. ए ओम, हा? झालं का रे जॉबचं? नाही अजून चालू आहे, पण मी काही फोन कॉल्स करतोय. मिळेल मिळेल मिळेल. फोनवर बोलून काय होणार आहे? घराबाहेर पडायला हवं. चल आवर, तरच जॉब मिळेल. चल 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 लवकर. म्हणणं बरोबर आहे तुमचं. हा मग ठीक आहे, मी आवरतो आणि आपण जाऊयात. ओके, आलोच आलोच. लवकर या. काही काळजी करू नका, माझ्या 2-4 ओळखी आहेत, मिळेल त्याला जॉब. होईल होईल होईल. चला. चला चला. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला काळजी. येतो. आज तुला खूप चालावं नाही लागणार हो. ओम, साधारण तू कोणकोणत्या प्रकारची कामं करू शकतोस? म्हणजे मी सगळी कामं करू शकतो. म्हणजे तुम्ही मला फक्त काम सांगा, त्यातले बेसिक्स सांगा आणि मला जमतं. तू माझ्यासारखंच आहेस रे. मला सुद्धा ना सगळी कामं जमतात.
हा हो 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 मग अरे म्हणजे येस येस. चला भाजी घ्या भाजी घ्या, भाजी. ताजी भाजी, लाल ताजी माठ आहे. भाजी, मावशी, आता भाजी ताजी आहे, आहे. मस्त भाजी कशी आहे, भाजी? ताजी फ्लॉवर भाजी 35 आहे. रुपये पाव. ओ मावशी, अहो ताजी भाजी नाही ती आपली ताजी भाजी आहे. चला 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 भाजी घ्या, ताई, भाजी घ्या ना, घ्या भाजी ना, असं भाजी काय? घ्या, मस्त घ्या ना. ताजी भाजी आहे. 25 रुपये पावशेर, माणूस 25 आहे. रुपये पावशेर. ह्याच्यामुळे सगळा गोंधळ झालाय. माझ्या भाज्या कोणी घेतच नाही, ताज्या ताज्या असून पण. द्या मोजून देतो, मोजून देतो. हो. 25 रुपये पावशेर. छान आहे. चला चला इथूनच हे आम्ही घ्या. भाजी घेऊन जातो. अच्छा तुम्ही इथून भाजी घेता? मग हो. हो ताई, भाजी, वांगी कुठे नाही आहे, माझ्याकडे, ताजी हे घेऊन जा, ताजी. हे घेऊन जा. मेथी हे आहे, घेऊन लाल जा. माठ आहे. ओ दादा, हा माझ्याकडून भाजी घ्या ना. ताजी भाजी आहे हो. माझ्याकडे फ्लावर आहे, वांगी आहेत, लाल माठ आहे, मेथी आहे, कोबी आहे, लिंब आहेत. घ्या ना दादा, घ्या. एक 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 ऐक ना, तू आज कुठला शर्ट घालणार आहेस? तो तिकडे ठेवला. तुला कसं कळतं ग काका? एक मिनिट हा. फ्लावर घ्या. आजी तुमची भाजी कशी आहे? 35 रुपये पाव आहे चला, फ्लावर. 25 रुपये पावशेर, 25 रुपये पावशेर, 25 रुपये पावशेर. दादा 25 रुपये घ्या पावशेर दादा. फ्लावर. अहो ते शेजारचे 25 रुपये पावशेरला विकतायत आणि तुम्ही 35 रुपये पावशेरला विकताय. अरे माझी खरेदी 30 रुपयाची आहे बाबा. हो पण तुमचा धंदा कसा होणार? भाज्या आता खूप महाग झालाय तो. अहो हा भाजीवाला स्वस्त दराने मुद्दाम विकतोय. बरोबर आहे तुमचं. मस्त मस्त ताजा माल एकदम. आजी माझ्याकडे खर्च करायला आता पैसे नाहीयेत, पण मी तुमची सगळी भाजी विकून दिली तर? तू भाजी विकणार? हो काय आम्ही ट्राय तर करून बघतो, मी विकू शकतो. एक काम करा, तुम्ही बसा हा आणि मी विकतो. ठीक आहे? बर बाबा. या सावकाश सावकाश या इकडे या. बसा बसा सावकाश सावकाश. चला भाजी घ्या, भाजी 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. लिंबू घेतली 20 रुपये पाव. हा दादा लाल माठ बघा 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. एकदम ताजा ताजा फ्रेश लाल माठ आहे. कोथिंबीर बघा कोथिंबीर. मेथी बघा मेथी एकदम फ्रेश चे फ्रेश, सकाळीच आणली आहे. मावशी शेतातली वांगी आहेत, शेतातली वांगी आहेत. एकदम एकदम फ्रेश शेतातली वांगी आहेत. फ्लावर घ्या फ्लावर. मेथी मेथी आपण 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. ताई ताई मेथी घ्या 20 रुपये पाव आहे, 20 रुपये पाव. असा रेट गड्डा गोबी, गड्डा गोबी. लाल माठ बघा लाल माठ. तहान भूक विसरून भाजी विकतोय. स्वीटूसाठी काय काय करतोय हा.